सो सी आम्हाला पहिला प्रश्न म्हणजे घ्या. सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत आहे नेक्स्ट सेशनमध्ये. सर्वप्रथम आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे, की फर्स्ट 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 ऑफ ऑल सर्वात प्रथम ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे हे इम्पोर्टंट काम आहे. बरोबर? म्हणजे ब्लड हा संपूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट झाला पाहिजे म्हणजे रक्त हा पूर्ण शरीरामध्ये त्याचं मिश्रण झालं पाहिजे हे इम्पोर्टंट काम आहे. राइट? परंतु दुसरा इम्पोर्टंट काम असा की जर हा कंटिन्यू झालं पाहिजे हे सुद्धा आहे आणि जर दुसरा इम्पोर्टंट प्रश्न हा, जर रक्तभिसरण होणे किंवा ब्लड सर्क्युलेशन होणे हे जर इम्पोर्टंट काम आहे आणि हे कंटिन्यू झालं पाहिजे ह्याच्यासाठी जर म्हणजे कंटिन्यू झालं पाहिजे हेही इम्पोर्टंट आहे. तर मग व्हॉल्व्ह जे आपण ज्याला मराठीमध्ये आपण झडप असं म्हटलंय. जे व्हॉल्व्ह आहे, जे झडप असं म्हटलंय, तर त्याचं काम काय? हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर बघा, व्हॉल्व्ह किंवा झडप, व्हॉल्व्ह आणि झडपचं आपण का म्हणजे व्हॉल्व्ह आणि झडपचं काम काय असतं? तर बघा, एखाद्या पाईपला आपल्या घरी सुद्धा काही ना काही व्हॉल्व्ह असतात. तर आपल्या घरी सुद्धा व्हॉल्व्ह असतात. तर एखाद्या पाईपमध्ये जो व्हॉल्व्ह असेल, तर तो काम काय करतो? तर पाणी अडवायचं काम करतो. तो व्हॉल्व्ह काय करतो? पाणी अडवायचं काम करतो. म्हणजे बेसिकली काय व्हॉल्व्ह काय करतो? तो व्हॉल्व्ह हा अडवायचं काम करत असतो. म्हणजे झडप हा काय करत असतो? ती गोष्ट थांबवायचं काम करत असतो. ती गोष्ट अडवायचं काम करत असते. दॅट इज ट्रू. दॅट इज ट्रू. तर मग हार्टमध्ये आणि आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या रक्ताभिसरणमध्ये रक्त हे सतत व्हायला पाहिजे. तर मग त्यामध्ये असणाऱ्या झडपाचं काम काय? तर तर ते सुद्धा आपण जाणून घेणार. तर माझा प्रश्न असा आहे, म्हणजे मला बोलायचं असं आहे, की इफ द ब्लड सर्क्युलेशन शुड बी कंटिन्यूड अँड इट इस इम्पोर्टंट टू बी कंटिन्यू, देन व्हाय अँड व्हाय वी नीड द व्हॉल्व्हज म्हणजे व्हॉल्व्हजची गरज काय आहे? जर आपल्याला ते कंटिन्यू करायला पाहिजे. बिकॉज द व्हॉल्व्ह इस ओन्ली द वन हू कॅन स्टॉप दी थिंग्स. म्हणजे तो व्हॉल्व्ह काय करतो? गोष्टी थांबवायचं काम करत असतो. तर बघा ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत, की त्याचं काय काम आहे आणि कॅपिलरीज वगैरे हळू-हळू त्याचे जेव्हा फंक्शन्स आपण बघायला जाऊ, तेव्हा त्याच्यामध्ये त्या व्हॉल्व्हचं आणि झडपाचं काम काय ते आपल्याला कळेल. सी तर ह्याच्यामध्ये बेसिकली कसं झालं होतं, ह्याच्यामध्ये बेसिकली आपण काय बोललो होतो, तर आपलं बघा सर्वप्रथम आपण केशवाहिन्या म्हणजे कॅपिलरीज बद्दल बघूया. तर बघा, जे हृदयाकडून येणारी जी धमनी, जे आर्टरीज आपण बोललो, त्या हृदयाकडे जाणारे जे शिर आहे, ज्याला आपण व्हेंट्रिकल्स असं म्हटलेलं आहे, त्या दोघे वेन्स आणि यांच्यामध्ये काय असते, तर तर आपल्याला केशवाहिन्या किंवा कॅपिलरीज दिसत असतात. बघा, हे 2 इम्पोर्टंट जे ब्लड वेसल्स आहेत, ते तर आहेत. परंतु त्यांच्यामध्ये असणारे जे काही छोटे ब्लड वेसल्स आहेत, त्यांना आपण कॅपिलरीज असं म्हटलेलं आहे. तर दिस इज द फंक्शन ऑफ अवर थिंग्स, राइट. तर नेक्स्ट आपण बघूया त्यांच्यामध्ये हे बघण्यापूर्वी आपण आपण जरा हार्टच्या बेसिकली त्या फॅक्टर्सकडे जाऊया. हार्टच्या बेसिकली त्या फॅक्टर्सकडे जाऊया, जिथे आपल्याला फंक्शन्स त्याचे दिसणार आहेत. त्याचे फंक्शन्स आपल्याला दिसणार आहेत. तर बघा, आपण वेन्स सॉरी आर्टरिया आणि व्हेंट्रिकल्स यांच्याबद्दल आपण बोललेलो आहे. बघा, आपण कशाबद्दल बोललेलो? आपण बेसिकली दमन आणि नीलशिरा याबद्दल आपण बोललेलो आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपला पहिला प्रश्न होता, की ज्याच्यामध्ये जो ब्लू कलर आपल्याला दिसतोय, जो ब्लू कलर आपल्याला दिसत आहे. सो वी वर टॉकिंग अबाउट तर बघा, ह्याच्यामध्ये आपण बघितलं जर आपण हार्टच्या जर फंक्शनिंगला आपण बघितलं, तर नेक्स्ट नीट जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सेस काय दिसतो, की ह्याच्यामध्ये आपल्याला ब्लू कलर दाखवलेला अर्ध्या ठिकाणी आणि काही ठिकाणी आपल्याला रेड कलर दाखवलाय. तर ब्लू कलर, रेड कलर असं का दाखवलंय? तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ते पण जाणून घेऊया, की ब्लू एंड रेड कलर आपल्याला का दाखवलाय ते आपण जाणून घेऊया. तर बघा, पहिली गोष्ट आहे, की पुन्हा एकदा या पिक्चर्समध्ये पण सुद्धा आपल्याला ब्लू एंड रेड कलर दाखवलेला आहे. या पिक्चरमध्ये सुद्धा ब्लू एंड रेड कलर दाखवलाय. जे हार्ट हा एकच आहे, तर मग त्याला ब्लू एंड रेड कलर का दाखवलेला आहे? त्या प्रश्नाचं आपण उत्तर बघणार आहोत. तर बघा, आणि हे व्हॉल्व्ह बेसिकली जे आपण मध्ये बोलत होतो, ते व्हॉल्व्ह पण काय आहेत ते सुद्धा आपण बघूया. झडप काय आहेत ते आपण बघून घेणार. तर बघा, ह्याच्यामध्ये सिनॅरिओज कसे होतात, तर हे बघा, पार्लिमेंटरी आर्टरी आणि सिमेट्रिक ऑरोवा म्हणजे हे बेसिकली त्यांचे नाव आहेत. ओके, सिमेट्रिक ऑरोवा, पल्मोनरी आर्टरी, लेफ्ट वेंट्रिकल अँड वी कॅन सी द बिक्सिपिड व्हॉल्व्ह, लेफ्ट आर्टरियम, राइट आर्टरियम, parliamentary vein, or inferior vein cava, and we can say the tricuspid, or this is
bicuspid आणि tricuspid valve, right ventricle, or like a similar valve of systematic aorta, आणि हा सुद्धा एक वॉल्व आपण बघू शकतो. तर बघा, ह्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित बघायला गेलो तर पुन्हा एकदा आपण नाव बघून घेऊया. तर डावे अलिंद, जडपवली सॉरी दविदली झडप, डावे नीलम, डावे निलय, त्रिपदी झडप, महाधानमी, नंतर उजवे झडप, नंतर अधोमहाशीर, नंतर उजवे आलिंद. तर यांनी बेसिकली बघा, ह्याच्यामध्ये आपण जे नाव बघितलेलं दॅट इज व्हॉट, दॅट इज राईट, एक राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल, नंतर राईट आर्टरी, लेफ्ट आर्टरी असं आपण बघितलं. तर ह्यांच्यामध्ये जर नीट आपण फंक्शन जर यांच्या बघायला गेलं तर बघा, फंक्शन्स मध्ये आपण एक बघितलेलं आहे, 2 आपण गोष्टी बघितलेल्या आहे, की जे आर्टरीज आहेत, ते आर्टरीज काय करतात? तर आर्टरीज बेसिकली ब्लड हे ब्लड हे हार्ट पासून बॉडीपर्यंत नेतात, आणि वेन्स हे काय करतात? तर बॉडीपासून हार्टपर्यंत आणतात. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण बघायला गेलं, जर आपण रेड कलरमध्ये ज्याच्यामध्ये बघतोय बघा, आरवा, तर रेड कलरमध्ये आरवामध्ये येतात. तर हे काय करतात आहे? तर हार्ट पासून ब्लड हे लोक काय करतात? ते बॉडीपर्यंत नेतात आहे. हार्ट पासून ब्लड बॉडीपर्यंत नेतात आहे. पुन्हा तर बघा, या ठिकाणी पण सुद्धा आपण ते बघू शकतो, आणि इथे सुद्धा बघू शकतो. म्हणजे तर बेसिकली आपण बोललो तर इथून जो आपला हार्ट आहे, किंवा या सेक्शनमध्ये किंवा डावे निलय, म्हणजेच काय आपला जो लेफ्ट वेंट्रिकल आहे, तो लेफ्ट वेंट्रिकल आहे, त्या लेफ्ट वेंट्रिकल पासून पूर्ण रक्त हा प्रसारण होतं. लेफ्ट वेंट्रिकल पासून पूर्ण रक्त हा प्रसारण होत असताना आपण बघू शकतो. तो बघा, लेफ्ट, ओके, हा लेफ्ट, थांबा 2 मिनिटं चेंज केलं. लेफ्ट वेंट्रिकल बनव पुन्हा एकदा बघा, ह्याच्या जे फंक्शन्स आहे ते आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, लेफ्ट वेंट्रिकल करून पूर्ण बॉडी पर्यंत हा ब्लड सर्क्युलेट होतो. ओके. नंतर आपण नंतर बघायला गेलं, की जो लेफ्ट वेंट्रिकल करून पूर्ण बॉडीकडे ब्लड सर्क्युलेट होतो. दॅट इज फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट असं, सेकंड फंक्शन असं, आता बघा आपल्याकडे किती कंपार्टमेंट आहे? आपल्याकडे 4 कंपार्टमेंट आहे. आपल्याकडे आता 4 कंपार्टमेंट. तर 4 कंपार्टमेंटचं काम काय? ते आपण बघूया. 4 कंपार्टमेंटचं काम काय त्याच्याबरोबर बघूया. तर फर्स्ट आपलं बघितलं, की दॅट इज कॉल्ड द लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट वेंट्रिकल म्हणजेच आपण त्याला काय म्हणूया? डावे निलय. तर डावे निलयापासून संपूर्ण शरीराला, डावे निलय म्हणजे लेफ्ट वेंट्रिकल पासून संपूर्ण शरीराला ब्लड पोहोचतो. सेकंड आपण बघू शकतो, की हां. सेकंड ह्याच्यामध्ये बोलू शकतो, की पूर्ण बॉडीपासून येणारं जे काही रक्त आहे, ते पूर्ण बॉडीपासून येणारं जे रक्त आहे, ते आपल्याला अ, आपल्याला उजवे आलिंद आणि उजवे निलय म्हणजे राइट हँड साइडला आपला संपूर्ण शरीरापासून हार्टपर्यंत ब्लड येत असतो. संपूर्ण शरीरापासून हार्टपर्यंत ब्लड येत असतो. त्याला आपण बघूया. आणि या जो लेफ्ट वाला सेक्शन पासून आहे, त्या लेफ्ट वाला सेक्शनमधून संपूर्ण हार्ट पासून संपूर्ण बॉडीला हे ब्लड जात असतो. राइट? तर त्याच्यामध्ये आपण पुढे बघूया. तर पुढे आपल्याला काय सिनारिओ दिलेले ते पण आपण बघूया. तर दॅट इज कॉल्ड केसमायना कॅपिलरीज. तर पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, की लेफ्ट साइडला म्हणजे हार्टच्या लेफ्ट साइडनी संपूर्ण बॉडीला ब्लड जातं, आणि लेफ्टच्या राइट हँड साइडला म्हणजे हार्टच्या राइट हँड साइडला, उजव्या साइडला संपूर्ण बॉडीपासून ब्लड हा हार्टपर्यंत येत असतो. तर दिस इज द थिंग, दिस इज द वन थिंग दॅट वी हॅव लुक. हे बघा, या ठिकाणी इथं थोडं फंक्शन दाखवलेलं आहे. आता पुढे आपण कॅपिलरीज बद्दल आता जाणून घ्या. तर बघा, आर्टरीज और there is no arteries, that is arteries gradually branch out with the decrease in their diameter, and they are spread into the body, and they finally form the hair like vessel is called the capillary. The wall of the capillary is extremely thin and made up of the single layer of the cell. Due to this, the exchange of material between the capillaries and the cell become easy. During the exchange of the oxygen, nutrients, hormones, vitamins, etc., are sent toward the cells, and the waste material of the cells moves into the blood. The capillaries unite together to the form of vessels in the more diameter, and this is called a vein. And the capillaries network are present in each organs. तर बघा,
त्यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलं, की जेव्हा पण म्हणजे फंक्शन्स कसं होतं ते आपण बघूया, की ब्लड सर्क्युलेशन फंक्शन्स कसं होतं बघा. तर इथून म्हणजे आर्टरी आपण जे बोलतो किंवा आर्टरीमधून सगळं ब्लड येतं आणि छोटे-छोटे म्हणजे बघा, एक मोठं आपण जे बघू शकतो बघा, एक छोट्याचं मोठं सॉरी मोठ्याचं पहिले छोटं होतं, मग छोट्याचं अजून छोटं, छोट्याचं अजून छोटं, छोट्याचं अजून छोटं, अशा प्रमाणे करता-करता हे जे आपले जे आर्टरीज आहे, म्हणजे अशा प्रकारे करता-करता हे जे आपल्या धमन्या आहेत, हे जे धमन्या हे कशामध्ये होऊन जातं एकदम केस वाहिन्यामध्ये त्यांचं रूपांतर होऊन जातं. हे जे आपल्या धमन्या आहेत, त्यांचं बेसिकली केस वाहिन्यामध्ये म्हणजे हृदयाकडून हे जी धमनी आहे, यांचं केस वाहिन्यामध्ये रूपांतर झालेलं आपण बघू शकतो. आणि त्या केस वाहिन्या कसे असतात, ते बेसिकली एक सिंगल लेयर असतं. म्हणजे खूप कमी लेयर त्यांच्यावरती असलेलं आपण बघतो. खूप कमी लेयर त्यांच्यावरती असलेला आपण म्हणजे त्यांचा जो कव्हर असतो खूप पातळ असतं आणि ते धामण्या असतात ते खूप पातळ असतात. खूप पातळ म्हणजे अत्यंत पातळ असतात. परंतु त्या पातळ असल्या कारणामुळेच जो देवाण-घेवाण आहे, ते पातळ असल्या कारणामुळे जे काही देवाण-घेवाण आहे, म्हणजे कशाची देवाण-घेवाण? तर मग आपण अन्न म्हणावं किंवा पाणी म्हणावं किंवा ऑक्सिजन म्हणावं. तर बघा ह्याच्यामध्ये आपण बोलू शकतो किंवा अन्न घटके, नंतर संप्रेरके म्हणजे त्याला हार्मोन्स आपण बोलतोय. नंतर जीवनसत्वाचे पेशींना मिळतात. ऑक्सिजन हे सगळं काही व्हिटॅमिन्स हे सगळं काय होतात ते ते सेलमध्ये म्हणजे त्या पेशीमध्ये मिक्स होतात आणि पेशीला ते मिळतात आणि पेशी काय करतो तर त्या बदल्यात त्यांना त्यांच्यामध्ये असणारा जो वेस्ट मटेरियल तो देतो. त्यांच्यामध्ये असणारं जे काही वेस्ट मटेरियल आहे तो त्यांना देतो आणि ते पुढे फॉरवर्ड केलं जातं. मग ज्याप्रमाणे एका मोठ्या नेटवर्कचं छोटं नेटवर्क बनलं आणि ते सेलपर्यंत पोहोचलं. त्याचप्रमाणे सेलपासून एकदम छोटे नेटवर्क मिळून छोटे नेटवर्क मिळून पुन्हा एक मोठ्या नेटवर्कपर्यंत रूपांतर झालं. म्हणजे बघा, या ठिकाणी आपण जे बोलतो बघा, या जो पिक्चरमध्ये बघितलं तर आपल्याला कळेल तर कॅपिलरीजमध्ये कसं कॅपिलरी म्हणजे काय? की ह्या जी मोठी आर्टरी आहे, मोठी जी धमनी आहे, ही काय राहते, ही जी मोठी आहे, ही छोटी होत जाते. ती सेलपर्यंत पोहोचते. सेलमध्ये देवाण-घेवाण झाल्यानंतर सेलपासून जे काही वेस्ट मटेरियल किंवा कार्बन डायऑक्साइड्स वगैरे घेतलेले आहेत, ते सगळं काही ती काय करते, जमा करते आणि ते पुन्हा छोट्या-छोट्या नेटवर्कमधून एका भल्या मोठ्या नेटवर्कवर येते, ज्यालाच आपण वेन असं म्हटलेलं आहे. तर बघा, त्यालाच आपण शिरा असं म्हटलेलं आहे. तर ज्याप्रमाणे आपण त्यांचं फंक्शन बघितलं होतं, की हृदयापासून शरीराच्या प्रत्येक पार्टपर्यंत पोहोचायचं काम हे आर्टरीजचं म्हणजे धमन्याचं आहे. तर हां. तर शरीरापासून पूर्ण शरीरापासून पूर्ण शरीरापासून पुन्हा एकदा हृदयापर्यंत आणण्याचं काम हे कोणाकडे आहे? तर ते आपण बघू शकतो व्हेन्सचे म्हणजेच कोणाच्या नीला किंवा शिरा यांचं असलेलं आपण बघू शकतो. सो दिस इस द फंक्शन ऑफ दॅट. अशा प्र अ, अ, अशा प्रकारे अशा प्रकारे त्यांच्या फंक्शन्स आहेत. तर बघा आणि जेव्हा पण ते मोठ्या नेटवर्कमधून छोटे होत जातात म्हणजे इथं भलेही ते डबल लेयरवर असतील आणि इथं भलेही ती कंपॅरेटिव्हली पातळ असेल आणि याच्यामध्ये वॉल्स पण असतील. बट जेव्हा ते एकदम खाली म्हणजे जेव्हा त्यांचं रूपांतर कॅपिलरीजमध्ये होतं, जेव्हा त्यांचं रूपांतर कॅपिलरी म्हणजे केशवाहिन्यामध्ये जेव्हा त्यांचं रूपांतर होतं, तेव्हा ते एकदम अतिशय पातळ आणि एका एकदम पातळ लेयरचे ते बनतात जेणेकरून पेशी म्हणजे आपल्याला सगळं माहिती वी ऑल नो द सेल इज सेल हा खूप छोटा पार्टिकल आहे बरं. सेल हा खूप छोटा असलेला आपण बघू शकतो. सेलची साईज खूप छोटी आहे. तर तिथपर्यंत कॅपिलरीज तेवढे छोटे कॅपिलरीज बनतात आणि ते बेसिकली त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत बेसिकली हे व्हिटॅमिन्स वगैरे आहेत, त्यांचं ते देवाण-घेवाण करतात आणि पुन्हा ते पुढे जाऊन पुन्हा मोठ्या ह्याच्यामध्ये ते कन्व्हर्ट होतात. परंतु यावेळेस ते वेनमध्ये कन्व्हर्ट होतात आणि ते हृदयाकडे घेऊन जात असतात. ते हृदयाकडे जेवण घेऊन जात असतात. म्हणजे जे काही जेवणमध्ये जे काही वेस्ट आहे ते घेऊन जातात. आता डू यू नो सेशनमध्ये बघूया. डू यू नो सेशन इन केस ऑफ हेल्दी पर्सन, देअर इस 72 beats of the heart in per minute. The rate of heartbeat increases due to the physical exercise and emotion. Similarly, it has been observed that the decrease during the rest and sleep. The number of beats is more in the case of infant. Two types of sound are heard during the heartbeat. One is described as lump, and the other is dub. The heart pumps about the 75 milliliter of the blood during each beat. म्हणजे बघा
त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं, की त्यांनी आपल्याला सांगितलेलं, की एखाद्या सामान्य माणसाचं बेसिकली जे हार्ट बीटिंग आहे, जे आपण जे ठोके मोजत असतो, ते ठोके किती होतात? तर 72 ठोके होतात एका मिनिटामध्ये. म्हणजे 60 सेकंदमध्ये तो 72 वेळा ठोकर असतो. त्याचे ठोके होत असतात. 72 वेळा त्याचे ठोके होत असतात. म्हणजे ठोके त्याचे पडत असतात. आणि पुढे काय परंतु हे जी मार्जिन आहे, ही चेंज होऊ शकते. ही जी मार्जिन आहे चेंज होऊ शकते. म्हणजे कशी, की जेव्हा माणूस बेसिकली खूप काम करत असतो किंवा एक्सरसाइज वगैरे करत असतो किंवा खूप कष्टाचं काम करत असतो, तेव्हा तेव्हा त्याचे ठोके हे जास्त पडत असतात. म्हणजे त्यांचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा सॉरी हार्ट पंपिंग आहे, हे जास्त होत होतं. बट जेव्हा तो एकदम स्लीपमध्ये असेल, जेव्हा तो रेस्टमध्ये असेल, तेव्हा त्याचं हां. तेव्हा त्याचे ते ठोके आहेत ते बेसिकली बोलवतो कमी पडू शकतात. ते कमी पडतात. कमी पडतात म्हणजे एवढा फरक पडत नाही. पण ते नॉर्मली ते हळू ते कंटिन्यू चालू राहतात. परंतु लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या ही जास्त असते. परंतु लहान बालकांची हृदयाची संख्या मीन्स द ह्युमन व्हेन इट इस इन्फ्लंट मीन्स म्हणजे जेव्हा ते आपण छोटे असतो. जेव्हा आपण छोटे असतो, तेव्हा आपण कसं असतं आपलं वाढतं वय आपण त्याला नेहमी बोलत असतो. म्हणजे आपलं जे पूर्ण शरीर आहे ते कसं ते कंटिन्यूअस वाढत असतं, कंटिन्यूअस ग्रो होत असतं आणि कंटिन्यूअस ग्रोथ झाल्या कारणाने आपण बेसिकली बोलतो कंटिन्यूअस ग्रोथ होल्या कारणाने आपण बघत होतो, की आपल्याला ब्लडची किंवा न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट जास्त असते. ब्लड्स एंड न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट जास्त असते. त्याच कारणामुळे त्याचे जे बीटिंग पण होते ते सुद्धा जास्त असल्याचं आपण बघू शकतो. अशाप्रमाणे आपण ह्यांना बोलू पण शकतो, राइट? परंतु ह्याच्यामध्ये आपण बघतो, की ह्याच्यामध्ये जेव्हा आपण आपला हार्टबीट करतो, तेव्हा आपल्याला 2 प्रकारचे आवाज येत असतात. तर पहिला आहे लब, दुसरा आहे डब. तर त्यांच्या वर्णन हे लब एंड डबमध्ये केलेलं आहे. आणि हृदय म्हणजेच हार्ट हा एका वेळेस 75 मिलीलिटर मीन्स 75 मिलीलिटर ऑफ ब्लडचं तो काय करत असतो ब्लडचं तो रक्ताभिसरण करत असतो. म्हणजे ब्लड तो पंप करत असतो. ठीक आहे. तर बघा प्रत्येक पंपची कॅपॅसिटी असते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोण 75 तर अशा प्रकारे तर हार्ट जो आपला आहे, तो 75 मिलीलिटरचा ब्लड एका वेळेस पंप करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट वी विल सी द ब्लड सर्क्युलेशन थ्रू द हार्ट अँड द फंक्शन ऑफ द हार्ट. म्हणजे आता आपण हृदयाचं जे फंक्शन आहे, ते आपण आता बघणार आहोत. हृदयाचं फंक्शन जे आपण ऑलरेडी बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, की आपल्याला एक तर गोष्ट कळाली, की राइट हँड साइड ही काय करते, राइट हँड साइड पूर्ण शरीरातून ब्लड पूर्ण शरीरातून ब्लड हृदयात आणते आणि लेफ्ट हँड साइड काय करतो, तर लेफ्ट हँड साइड आपण बोलतो लेफ्ट हँड साइड हा अ, अ, पूर्ण ब्लड हा हृदयातून बाहेर नेत असते. तर ब्लड हा हृदयातून बाहेर नेत असते, हे आपण आता बघितलेलं आहे. तर नेक्स्ट आपण याच्या बघूया अजून फंक्शन्स त्याच्या डिटेल्समध्ये. या. हां, गुड. सो त्याचं फंक्शन आपण डिटेल्समध्ये आपण बघूया. तर बघा, ब्लड सर्क्युलेशन थ्रू द हार्ट. The process of pumping of the blood towards and the various parts of the body, the pumping of the blood towards and the various parts of the body and bringing it back towards the heart is called the blood circulation. म्हणजे बघा, रक्ताभिसरण किंवा हृदयाचं काम किंवा हृदयाचे ठोके किंवा रक्ताभिसरण आपण कोणाला म्हणू शकतो, तर हृदयापासून पूर्ण शरीरापर्यंत मीन्स फ्रॉम हार्ट टू बॉडी, the blood flows or blood circulates from heart to body and come back and come and the bringing it back it's called or bringing it back towards the heart is called the blood circulation. म्हणजेच काय की रक्त जे आहे ओके हा म्हणजे काय की रक्त हे हृदयापासून पूर्ण शरीरापर्यंत नेणे आणि पुन्हा शरीरापासून हृदयापर्यंत आणणे ही जी प्रक्रिया आहे तिला आपण रक्ताभिसरण किंवा ब्लड सर्क्युलेशन असं म्हणत असतो. सो टू मेंटेन द कंटिन्युटी इन द सर्क्युलेशन द हार्ट अल्टरनेटिव्हली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. म्हणजे म्हणजे काय की हा ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू राहण्यासाठी आणि हा जो ब्लड सर्क्युलेशन जो पंपिंग हे कंटिन्यू राहण्यासाठी आपलं जो हृदय आहे तो काय करत असतो, पंप करत असतो. म्हणजे तो छोटा-मोठा, छोटा-मोठा, छोटा-मोठा असा तो होत राहतो. तर तो कंटिन्यूअस तो पंपिंग करत असतो आणि त्या पंपिंगमुळे काय होतं, द क्वांटिटी ऑफ द सिंगल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट कंटिन्यूअस अ सिंगल हार्टबीट. म्हणजे बघा तर ह्याच्यामध्ये आपण जे बघू शकतो, की हां, तर बघू शकतो, की हे जे अ, अ, हे जे एखाद्या वेळेस आकुंचन पावणे, प्रसरण पावणे म्हणजे आकुंचन पावणे, प्रसरण पावणे, आकुंचन पावणे, प्रसरण पावणे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू चालू राहते. आणि ही कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्स होणे ही जी एक प्रोसेस असते
म्हणजे दोन्ही ज्या घटकामध्ये आहे ना, तो जो घटक आहे त्याला आपण बेसिकली काय म्हणतो हार्टबीट असं म्हणतो. म्हणजे हार्टबीट म्हणजे काय? हृदयाचे ठोके म्हणजे काय? ठक, ठक, ठक एवढंच नसतं. हृदयाच्या ठोकेमध्ये कसं असतं तो कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे दोघे जेव्हा एकसाथ दोघे जेव्हा फंक्शन्स पूर्ण होतात, तेव्हा त्याला एक सिंगल हार्टबीट असं म्हणणार. म्हणजेच काय, की इट विल कॉन्ट्रॅक्ट फर्स्ट एंड देन इट विल रिलॅक्स, then it will called as the heartbeat, and again it will contract, again it will relax, it will called as the one heartbeat, again it will contract, again it will relax, it will called as the heartbeat. ठीक आहे. म्हणजे काय मी म्हटलेलं आहे, की जर तो आपला म्हणजे त्याला हे बघा, पहिले तो आकुंचन पावला, मग शिथिल झाला. त्याला आपण एक हार्टबीट बोलू. पुन्हा तो आकुंचन पावेल, पुन्हा तो शिथिल होईल, त्याला आपण एक हार्टबीट बोलू. आणि हार्टबीट म्हणजे हृदयाचा एक ठोका असं म्हणूया. आणि पुन्हा तो आकुंचन पावेल आणि पुन्हा तो शिथिल होईल, त्याला आपण काय म्हणूया? हृदयाचे एक ठोका असं म्हणूया. आणि ही जी प्रोसेस आहे कंटिन्यू चालू राहते. ही जी प्रोसेस आहे कंटिन्यू चालू राहिलेली आपण बघू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. आता आपण दिस इज द थिंग अशा प्रकारे आपला जो ब्लड आहे तो ब्लड फ्लो आहे तो आपला चालू राहतो. आता आपण नेक्स्ट बघूया द ब्लड. द ब्लड इज रेड कलर फ्लुइड मटेरियल अँड इट इज फ्लुइड कनेक्टिव्हली और कनेक्टिव्ह टिश्यूज. The oxygenated blood is deep red color and the salty in taste and its pH is 7.4. The blood is composed of the mainly two components. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं रक्ताबद्दल आपण बोलून घेणार तर रक्त बेसिकली काय बघा, ठीक आहे मी म्हणा हां, हां. रक्त सॉरी. रक्ताचा कलर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लाल इन कलरमध्ये असतो बरोबर. रक्त हा खूप लाल आहे कलरमध्ये आपल्याला बेसिकली तो लाल आणि फ्लुइडमध्ये आपल्याला तो दिसतो. म्हणजे एक थोडा द्रवीय पदार्थामध्ये आपण रक्ताला बघू शकतो. परंतु हे कसं आहे इट इस फ्लुइड इस कंटिन्यूअली अ, अ, और कन क और इट इस अ कनेक्टिव्ह टिश्यूज आणि हे कसं आहे ते कनेक्टिव्ह टिश्यूज असलेलं आपण बघू शकतो अँड ऑक्सिजनेट ब्लड इज डीप रेड कलर आणि जो ऑक्सिजनच कलर असतो म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळलेलं आहे, ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन जे प्राणवायू जे आपण बोललो, ज्या रक्तामध्ये प्राणवायू मिसळलेला आहे, तर त्याचा कलर हा थोडा डीप रेड कलरमध्ये होऊन जातो. त्याचा कलर हा थोडा डीप रेडमध्ये होऊन जातो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं, की जर आपण रक्ताची जर टेस्ट केली, रक्ताची जर आपण आपल्या स्वतःच्या रक्ताची जरी टेस्ट केली, तर आपल्याला थोडं ते सॉल्टी म्हणजे थोडी खारट लागेल आणि त्याचा पी-एच हे किती असतो 7.4 असतो. तर पी-एच हे थोडं 7.4 असलेलं आपण बघू शकतो. अँड द ब्लड इस कंपोज ऑफ मेनली द 2 कंपोनेंट. तर ह्यांना बेसिकली 2 कंपोनेंट असलेलं आपण बघू शकतो. पुन्हा एकदा मराठीत बघूया. तर बघा, रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे आणि हे रक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे. म्हणजे ते दॅट इज कनेक्टिव्हली टिश्यूज. कनेक्टिव्हली टिश्यूज म्हणजे काय? टिश्यूज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की खूप सेल एकत्र मिळून काय जनरेट होतात? टिश्यूज. खूप टिश्यूज एकत्र येऊन काय जनरेट होतात? ऑर्गन्स. खूप ऑर्गन एकत्र येऊन काय जनरेट होतं? ऑर्गन सिस्टम आणि खूप ऑर्गन सिस्टम जनरेट होऊन आपलं काय बनते? एक बॉडी बनते. त्याचप्रमाणे इथे सुद्धा बोलूया म्हणजे पेशी, नंतर ऊती, नंतर अवयव, नंतर अवयव संस्था, अवयव संस्था, नंतर नंतर आपलं शरीर. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो इथं रक्त हे त्याचप्रमाणे हे जे कंपॅरेटिव्हली मी तुम्हाला सांगितलं, की जेणेकरून आपण बोलतो, की ब्लड इज कनेक्टिव्हली टिश्यूज. ब्लड इज कनेक्टिव्हली टिश्यूज म्हणजे काय? की रक्त हे द्रायू संयोगी ऊती आहेत. रक्त हे द्रायू संयोगी ऊती आहे. नंतर बघा, ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग हे गडद लाल असतो किंवा भडक लाल असतो आणि रक्त ची चव ही थोडी आपल्याला खारट लागते. तसेच सामू म्हणजे पी-एच त्याला सामू म्हणजे ज्याच्यामध्ये अल्काईन आणि म्हणजे ते ॲसिडिक आहे की नाहीये ते आपल्याला कळतं. म्हणजे अल्काईन आणि ॲसिडिक हे जे 2 घटक आहेत त्याच्यामध्ये आपण जर हे केलं तर आपल्याला 7.4 त्याच्यामध्ये जर आपण मेजर केलं तर पी-एच आपला रक्ताचा हा 7.5 आपल्याला बघता येऊ शकतो. 7.5 सॉरी 7.4 आपल्याला असतो. पुढे असं आहे, की रक्तामध्ये 2 घटकांनी बनलेला असतो. रक्त हा मेनली 2 घटकांचा बनलेला असतो. फर्स्ट वी कॅन से द प्लाझ्मा. तर प्लाझ्मामध्ये आपण बघूया तर प्लाझ्मा ए. द प्लाझ्मा इज पेल येलो, क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. इट कन्सिस्ट ऑफ 90 to 92% of water, 6 to 8% of protein, 1 to 2% of inorganic salt and the other component. तर हे बघा, तर दिस इज द थिंग.
आपण पहिले प्लाझ्मा बघूया आणि ब्लड सेल्स आपल्याकडे 2 इथं रक्त हे 2 घटक असतात ना. रक्तामध्ये प्लाझ्मा पण असतो आणि ब्लड सेल्स पण असतात. हे 2 घटकापासून आपण बनलेला तो बघू शकतो. आता पुढे ह्याचं फंक्शन्स बघूया आणि ते काय-काय आहे ते पण आपण बघूया. तर बघा रक्त हे 2 कन्सिस्टमध्ये बोलवतं ज्याला आपण रक्तद्राव आणि रक्तकणिका ज्याला रक्तपेशी आपण म्हटलेलं आहे. येस. तो पहिला आहे रक्तद्रव्य. रक्तद्रव्य हा फिकट पिवळसर रंगाचा रंगाचा नितळ काहीसा आम्लधारी द्रव्य असतो. त्यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने आणि 1 ते 2% आपल्याला असेंद्रिय क्षार व इतर घटक आपल्याला दिसून पडतात. असेंद्रिय क्षार किंवा इतर घटके आपल्याला दिसून पडतात. The plasma may we can see the plasma. We have the plasma is pale yellow color and it is slightly alkaline fluid and it is consist of the 90 and 92% of water, 6 to 8% of protein, 1 to 2% of inorganic salt and other components. दुसरं आपल्याकडे आहे प्लाझ्मा मध्येच दुसऱ्याकडे आपल्याकडे आहे that we call as the or albium that we call as the albumin that is albumin नंतर distributes the water all over the body. It's distribute the water in all over the body. The functions आपण बघतोय. इथं आपल्याला बघू शकतो सॉरी अल्बमिन तो संबंध शरीराभर पाणी वाहण्याचे काम ते करत असतात. नंतर आपल्याकडे ग्लोब्युलिन्स ग्लोब्युलिन्स हे संरक्षणाचे काम करत असतात. ग्लोब्युलिन्स हे संरक्षणाचे काम करत असतात. दॅट इज द प्रोटेक्शन. नंतर आपल्याकडे आहे बेसिकली द फॅब्रिनोजेन and the porothrobinum or porothrobin. The fabrizomin व प्रोटोथर्बिन यांचे काय काम करतात तर रक्त हे गोठवण्याच्या क्रियेला मदत करतात. रक्त हे गोठवण्याच्या क्रियेला ते मदत करत असतात. नंतर पुढचं आपल्याकडे बघू शकतो इट्स हेल्प टू ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. नंतर इनऑर्गॅनिक आयन्स तर इनऑर्गॅनिक आयन्स म्हणजे इनऑर्गॅनिक आयन्स त्याच्यामध्ये कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम व हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात. दॅट इज पोटॅशियम कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल द फंक्शन ऑफ द मसल्स अँड द नर्व्हस. तर हे जे रक्तातले जे म्हणजे प्लाझ्मामध्ये हे जे काही घटक आहेत त्यांचं हे कार्य आपण बघू शकतो. आता दुसरं आपल्याकडे कार्य आहे दॅट इज कॉल्ड द ब्लड सेल्स. तर ब्लड सेल्स काय-काय करत असतात तर रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स अशा प्रकारचे आपल्याकडे 3 प्रकारे आपण बघू शकतो. म्हणजे ब्लड सेल्स आपल्याकडे 3 प्रकार आहेत रक्तामध्ये. तर स्मॉलर अँड सेल्युलर and nucleated cells. These are the cells up in the red due to the hemoglobin. The blood dissolve or the oxygen dissolve in the blood due to the hemoglobin. नंतर 50 to 60 lakh of RBCs are present in the each cubical centimeter of the blood, and the RBCs are produced in the red bone marrow and they live for uh, and they live for about the 100 to 127 days. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलं तर आपण जे लाल लोहित रक्तपेशी म्हणजे ज्याला रेड ब्लड सेल आपण जे बोलतो तर रेड ब्लड सेल हे कसे असतात तर सर्क्युलर असतात, खूप लहान असतात परंतु त्यांच्याकडे केंद्रके नसतात. तर दॅट इज कॉल्ड ॲज इन न्यूक्लिएट और न्यूक्लिएटेड और इनन्यूक्लिएटेड सेल्स म्हणजे ह्याच्यामध्ये न्यूक्लियस जो आपण मागे बघितलं होतं न्यूक्लियस म्हणजे केंद्रके हे त्याच्यामध्ये नसतात आणि याच कारणामुळे ऑक्सिजन जो सप्लाय करण्याचं काम हे आरबीसीस कडे असतं. आणि आरबीसीस कडे ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम का असतं? कारण त्यांच्याकडे न्यूक्लियस नसतो आणि केंद्रके नसतो. केंद्रके नसल्या कारणाने ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम त्यांच्याकडे असतो. आणि प्लस त्यांना लाल रंग का भेटतो? ते हिमोग्लोबिनमुळे त्यांना लाल रंग भेटत असतो. ते हिमोग्लोबिनमुळे त्यांना लाल रंग हे भेटत असतो. आणि आरबीसीस किती असतात? तर 50 ते 60 लाख 50 लाख ते 60 लाख पर्यंत आरबीसीस आपल्या एका ड्रॉपमध्ये किंवा एका क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लडमध्ये आपल्याला ते दिसू शकतात. आणि आरबीसीसचे वय किती आहे? तर 100 ते 127 दिवस ते जगतात. 100 ते 127 दिवस ते जगत असतात. पुढे आपल्याकडे आहे व्हाईट ब्लड सेल्स. नेक्स्ट वी हॅव दी पांढऱ्या रक्तपेशी. पुढे आहेत किंवा श्वेत रक्तपेशी किंवा पांढऱ्या रक्तपेशी आपण त्याला बोलू शकतो. तर बघा, these are the large, nucleated and the colorless. हे थोडे साइजने मोठे असतात. ह्यांच्याकडे न्यूक्लियस असतो म्हणजे ह्यांच्याकडे केंद्रके असतात आणि ते कलरलेस असतात. पांढरे आहेत म्हणजे काय त्यांच्याकडे कलर नाहीये. तर ते बघा ते किती असतात ते आपलं 5,000 ते
1,00,000 5,000 ते 10,000 असलेलं आपण बघू शकतो. 5,000 ते 10,000 असलेलं आपण बेसिकली ते हां, बघू शकतो. नंतर पुढे काय तर हां, ओके. आणि ते किती आहे म्हणजे MM3. तर MM3 मध्ये आपण ते अवेलेबल असलेलं आपण बघतो. दॅट इस क्यूबिक मिलीमीटर सेम थिंग. क्यूबिक मिलीमीटरला इथं आपल्याला MM3 असं म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघूया आता ह्याच्यामध्ये 5 टाइप्स ऑफ WBCs आर प्रेझेंट. दॅट इस बासोफिल, एनोसोफिल एंड न्यूरोट्रोफिल एंड मोनोसाइट्स एंड लिम्फोसाइट्स. म्हणजे बघा, हे अशा प्रकारचे 5 प्रकारच्या श्वेतपेशी आपल्याकडे असतात. म्हणजे पांढऱ्या पेशी आपल्याकडे असतात. तर थीस आर द बॅसोफिल्स, इओसोफिल सिनोफिल्स. सिनोफिल्स आपण त्याला म्हणू शकतो. सिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स एंड लायफोसाइट्स. बघा, पुन्हा बघा बघा. बॅसोफिल्स, सिनोफिट्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स एंड लायफोसाइट्स. पुढे आहे डब्ल्यू-बेसिस. डब्ल्यू-बेसिस आर प्रेझेंट इन द रेड बोन मॅरो. ते आपल्याकडे रेड बोन मॅरोमध्ये आपल्याला आढळून येतात. आर-बी-सीस ॲक्ट ॲज अ सोल्जर इन अवर बॉडी. ते आपल्या कशापर्यंत ॲक्ट करतात, सोल्जर सारखे ॲक्ट करतात. सोल्जर्स म्हणजे काय? ते आपलं ते अ, अ, काय म्हणू शकतो आपल्याला ते बेसिकली जर आजार वगैरे काही घटक आले किंवा आजारी किंवा विषारी जे काही घटक आपल्या शरीरात आले असेल, की जे आपल्याला आजारी पाडू शकतात, की आपल्यासाठी आजारी पाडू शकतो, की आपल्यासाठी जे धोकादायक असते, त्यांना बीट करण्याचं किंवा त्यांना मारण्याचं काम हे व्हाईट ब्लड सेल्स करत असतात. तर बघा, हे बेसिकली आपल्याला कुठे भेटतात? तर आपल्याला रेड ब्लड मॅरोमध्ये ते आपल्याला भेटत असतात आणि अस्थिमज्जेचं होते. यांची निर्मिती अस्थिमज्जेचं होते. त्या रेड बोन मॅरो म्हणजे आपल्याला ते दिसून येतं. तर बोन मॅरोमध्ये ते आपल्याला बेसिकली बोन मॅरोबद्दल आपण थोडे डिटेल्स पुढे घेणार आहोत. द फंक्शन्स आपण बघूया. सो these cells attack the pathogens entering on our body and they protect us from the microbial disease. म्हणजे आपल्या शरीरामध्ये येणारे कोणतेही अनावश्यक घटक जर आपल्या शरीरामध्ये आलं म्हणजे खाण्यामधून समजा किंवा पाणी पिण्यामधून जर समजा, तर त्याला नष्ट करण्याचं, त्याला मारण्याचं आणि प्लस आपल्याला आजारापासून रक्षण करण्याचं काम हे व्हाईट ब्लड सेल करत असतात, म्हणजे श्वेतपेशी करत असतात. दुसरं आहे आपल्याकडे प्लेटलेट्स. तर प्लेटलेट्स काय तर दे आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड दे डिस्क शेप. प्लेटलेट्स हे खूप एक्स्ट्रीमली स्मॉल असतात आणि एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप असतात. आणि त्यांची त्यांची काउंटिंग जर आपण बघायला गेलं, तर त्यांच्या काउंटिंग म्हणजे ते खूप असे आपण सीडी जे आपण बोलतो बघा, एक तबकडी सीडी. सीडी प्लेयरमध्ये जे आपण सीडी टाकतो, त्या शेपचे ते आपल्याला प्लेटलेट दिसून येतात आणि त्यांनाच आपण प्लेटलेट्सला आपण रक्तपट्टिका असं म्हणत आहोत. रक्तपट्टिका असं म्हणत आहोत. राइट. रक्त हां. सो अशा प्रकारे आपण बोलतो आणि त्याची काउंटिंग जर आपल्याला बघायला गेलं, तर काउंटिंगमध्ये आपल्याला 2.4 म्हणजे 2 म्हणजे 2.5 लाख ते 4 लाख पर्यंत आपल्याला त्यांचा नंबर दिसतो. तेच आपलं पुन्हा एकदा बोललो एका घनमीटर म्हणजे क्युबिक मिलीमीटरमध्ये आपल्याला ते अ, अ, हां, 2.5 म्हणजे 2.5 लाखा ते 4 लाखापर्यंत आपण बघू शकतो. आणि हे रक्त गोठवण्याचे कार्य करत असतात आणि या रक्त गोठवण्याच्या कार्याला ते मदत करत असतात. सो धिस ॲक्चुअली हेल्प्स टू क्लॉट द ब्लड. धिस ॲक्चुअली हेल्प्स टू क्लॉट द ब्लड. सो धिस इज ऑल अबाउट द ब्लड्स अँड द थिंग्स आणि पुढचे जे सिनेरिओज आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. आय होप हा लेसन तुम्हाला कळालं असेल. इन केस काही कोणत्याही प्रकारचा डाउट असेल यू गाईज कॅन तुम्ही विचारू शकता. राइट अँड प्लीज डू रीड दिस लेसन. हा लेसन रीड करा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कसाही डाउट आला असेल तर तुम्ही विचारू शकता.